हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 34. तर आजच्या या सेशनमध्ये आपण प्रिपोजिशन्स शिकणार आहोत. पण जेव्हा आपल्याला कॉज, रिझन किंवा पर्पज ह्याच्याविषयी बोलायचं असेल तेव्हा आपण कुठले प्रिपोजिशन्स यूज करायचे आहे ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल बिकॉज ऑफ कधी यूज करायचं, त्याचे सेंटेन्सेस कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रिपोजिशन्स ऑफ कॉज, रिझन अँड पर्पज शिकायला मिळेल. सो बिकॉज ऑफचा मराठी मिनिंग होतो मुळे किंवा ज्या कारणाने. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल बघूया. जर तुम्हाला असं बोलायचं आहे की पावसामुळे सामना रद्द करण्यात आला, तर तुम्ही बिकॉज ऑफ या प्रिपोजिशनचा यूज करून कसं बोलणार? द मॅच वॉज कॅन्सल्ड बिकॉज ऑफ रेन. द मॅच वॉज कॅन्सल्ड बिकॉज ऑफ रेन, राईट. आता तुम्हाला जर असं बोलायचं आहे ट्रॅफिकमुळे तिला उशीर झाला, तर बिकॉज ऑफ या प्रिपोजिशनचा यूज इथे कसा केला आहे बघूया. शी वॉज लेट बिकॉज ऑफ ट्रॅफिक. शी वॉज लेट बिकॉज ऑफ ट्रॅफिक, राईट. थर्ड एक्झाम्पल, माझ्या आजारपणामुळे मी घरी राहिलो. सो बिकॉज ऑफचा यूज सेंटेन्समध्ये कसा करायचा बघूया. आय स्टेड होम बिकॉज ऑफ माय इलनेस, राईट. फोर्थ एक्झाम्पल, आळसामुळे तो परीक्षेत नापास झाला, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही फेल्ड द एक्झाम बिकॉज ऑफ लेझीनेस, राईट. ही फेल्ड द एक्झाम बिकॉज ऑफ लेझीनेस. ओके, आता नेक्स्ट जे प्रिपोजिशन ऑफ कॉज, रिझन अँड पर्पज आहे ते आहे ड्यू टू. आपण ड्यू टू केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला च्या कारणाने किंवा मुळे, हे सुद्धा ह्याचासुद्धा मिनिंग बिकॉज ऑफ सारखाच आहे. सो तुम्हाला जेव्हा मुळे किंवा च्या कारणाने असं काही बोलायचं असतं तेव्हा तुम्ही ड्यू टूचा वापर करू शकता. सो एक्झाम्पलमध्ये बघूया. जर तुम्हाला असं बोलायचं आहे की धुक्यामुळे फ्लाईटला उशीर झाला, तर तुम्ही कसं बोलणार? द फ्लाईट वॉज डिलेड ड्यू टू फॉग. द फ्लाईट वॉज डिलेड ड्यू टू फॉग. तुम्ही असं सुद्धा बोलू शकता, द फ्लाईट वॉज डिलेड बिकॉज ऑफ फॉग, राईट. नाव सेकंड सेंटेन्स, जर तुम्हाला असं म्हणायचं आहे संपामुळे शाळा बंद आहे, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ड्यू टूचा यूज करून. द स्कूल इज क्लोज्ड ड्यू टू अ स्ट्राईक. ड्यू टूच्या ऐवजी तुम्ही बिकॉज ऑफ सुद्धा वापरू शकता, राईट. सो द स्कूल इज क्लोज्ड ड्यू टू अ स्ट्राईक, राईट. थर्ड एक्झाम्पल, आता जर असं म्हणायचं आहे की आपत्कालीन परिस्थितीमुळे तो येऊ शकला नाही, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही कुडंट कम ड्यू टू ॲन इमर्जन्सी. ही कुडंट कम ड्यू टू ॲन इमर्जन्सी, राईट. आता फोर्थ एक्झाम्पल, तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ड्यू टू हेवी रेन्स रोड्स आर फ्लडेड. ड्यू टू हेवी रेन्स रोड्स आर फ्लडेड, राईट. नाव ड्यू टूच्या नंतर नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे ओइंग टू. ओइंग टूचा मिनिंगसुद्धा तुम्ही च्या कारणामुळे किंवा कारणास्तव असा घेऊ शकता. तर जेव्हा तुम्हाला रिझन, पर्पज विषयी जर बोलायचं असेल तेव्हा तुम्ही ओइंग टू, बिकॉज ऑफ, ड्यू टू असे प्रिपोजिशन्स यूज करू शकता. सो तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की त्याच्या मेहनतीमुळे तो यशस्वी झाला, ओके, तुम्ही इथे ओविंग टू बोलू शकता, ड्यू टू बोलू शकता किंवा बिकॉज ऑफ ही बोलू शकता. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्या मेहनतीमुळे तो यशस्वी झाला, तर त्याला तुम्ही कसं बोलणार? ओविंग टू हिज हार्डवर्क ही सक्सिडेड. ओविंग टू हिज हार्डवर्क ही सक्सिडेड, राईट. सेकंड एक्झाम्पल, तांत्रिक अडचणींमुळे ट्रेन उशिरा आली, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ओविंग टूचा यूज करून. द ट्रेन वॉज लेट ओविंग टू टेक्निकल प्रॉब्लेम्स. द ट्रेन वॉज लेट ओविंग टू टेक्निकल प्रॉब्लेम्स, राईट. नाव नेक्स्ट सेंटेन्स, अर्थसंकटामुळे प्रकल्प थांबवण्यात आला, तर तुम्ही ओविंग टू या प्रिपोजिशनचा यूज करून कसं बोलणार? ओविंग टू लॅक ऑफ फंड्स द प्रोजेक्ट स्टॉप्ड. ओविंग टू लॅक ऑफ फंड्स द प्रोजेक्ट स्टॉप्ड, राईट. ओविंग टूच्या नंतर तुम्ही फॉर हे जे प्रिपोजिशन आहे ते सुद्धा कारण किंवा साठी, असं जर तुम्हाला काही बोलायचं असेल की यासाठी वगैरे,
किंवा कारण म्हणून तर तुम्ही फॉरचा यूज करू शकता. जर तुम्हाला आता आपण सेंटेन्समध्ये बघूया की फॉरचा यूज कसा केला आहे. सो तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की तिच्या प्रामाणिकपणासाठी तिचं कौतुक करण्यात आलं, तर फॉरचा यूज इथे कसा केला आहे बघूया. शी वॉज प्रेज्ड फॉर हर ऑनेस्टी. शी वॉज प्रेज्ड फॉर हर ऑनेस्टी. ओके. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, असं जर म्हणायचं आहे की खोटं बोलल्यामुळे त्याला शिक्षा झाली, तर कसं बोलणार. ही वॉज पनिश्ड फॉर लाईंग. ही वॉज पनिश्ड फॉर लाईंग. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी माझ्या मित्रासाठी एक भेटवस्तू आणली. मित्रासाठी, तर इथे फॉरचा यूज जो आहे तो साठी या शब्दासाठी करणार आहोत. सो सेंटेन्स कसं तयार होईल इंग्लिशमध्ये. आय बॉट अ गिफ्ट फॉर माय फ्रेंड. आय बॉट अ गिफ्ट फॉर माय फ्रेंड. ओके. नाव नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते आहे, ही पदक शौर्यासाठी आहे. ओके. तर कसं बोलणार. धिस मेडल इज फॉर ब्रेव्हरी. धिस मेडल इज फॉर ब्रेव्हरी. ओके. हे पदक शौर्यासाठी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. आता नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे ऑफ. ऑफला मराठीमध्ये आपण कसं यूज करतो, तर तेव्हा आपल्याला चा, ची, चे असं काही बोलायचं असतं, तेव्हा आपण ऑफ हे जे प्रिपोजिशन आहे ते यूज करू शकतो. तर डिरेक्टली आपण सेंटेन्सेस थ्रू बघूया की ऑफला कसं यूज केलं आहे. सो फर्स्ट सेंटेन्स आहे, कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला, तर कसं बोलणार. ही डाईड ऑफ कॅन्सर. ही डाईड ऑफ कॅन्सर. ओके. तुम्ही ऑफला कारणास्तव सुद्धा यूज करू शकता, म्हणून तुमचं जे सेंटेन्स आहे ते इथे ही डाईड ऑफ कॅन्सर की ही डाईड बिकॉज ऑफ कॅन्सर असं सुद्धा होऊ शकतं. सो सेकंड सेंटेन्स आहे, तिला कुत्र्यांची भीती वाटते, तर हे इंग्लिशमध्ये कसं बोलणार. शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स. शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स. ओके. थर्ड सेंटेन्स, मला तुझा अभिमान आहे, हे कसं बोलणार. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. ओके. आता लास्ट सेंटेन्स आहे, भुकेमुळे त्याचा मृत्यू झाला, तर कसं बोलणार. ही डाईड ऑफ हंगर. ही डाईड ऑफ हंगर. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रिपोजिशन्स यूज करायचे आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या डेली इंग्लिश जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा हे प्रिपोजिशन्स यूज करा. जेव्हा तुम्हाला काही कारणाविषयी बोलायचं असतं तेव्हा बिकॉज ऑफ, ड्यू टू, ओविंग टू, फॉर आणि ऑफ असे तुम्ही प्रिपोजिशन्स यूज करू शकता. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट सेशन आपण लवकरच बघूया. सो थँक्स फॉर वॉचिंग.